नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चटपटीत आणि कुरकुरीत अशी फ्लॉवरची भजी बनवणार आहोत. तर मस्त अशी ही भजी तयार होतात. क्रिस्प पण खूपच छान येतो. तर तुम्ही ऐकलाच असेल किती क्रिस्पी अशी ही भजी तयार झालेली आहेत आणि झटपट होतात. खूप हेल्दीसुद्धा ही रेसिपी आहे. तर चला ही फ्लॉवरची भजी कशी बनवायची ते आपण बघूयात. तर त्यासाठी फ्लॉवर घ्यायचा आहे आणि हा फ्लॉवर आता अगोदर आपण आपल्याला जेवढी भजी करायची आहेत तेवढाच मोडून घ्यायचा आहे. तर अशी मी याचे 2 ते 3 फ्लॉवर मोडून घेतलेले आहेत आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत. आपण भाजीसाठी जसा फ्लॉवर चिरतो अगदी तशीच आपल्याला हा चिरायचा आहे. तर मागचं जे देठ असतं ते आपल्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे. जास्तीचं देठ नाही ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला आता हा सर्व फ्लॉवर असाच निवडून घ्यायचा आहे. तर आता फ्लॉवर सर्व निवडून झालेला आहे आणि ह्याला एका पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर अजून याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मी याला अगोदर एका पाण्याने स्वच्छ धुतला आणि अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये अजून टाकलं आहे किंवा मग फ्लॉवर बुडेपर्यंत. आणि आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि गॅसवरती हे उकळत ठेवायचं आहे. हा फ्लॉवर आपल्याला फक्त पाण्यामध्ये 2 मिनिटे उकळून घ्यायचा आहे, ह्याला शिजवायचा नाही. तर फ्लॉवर याच्यासाठी उकळायचा आहे की फ्लॉवरमध्ये कधी छोट्या छोट्या हिरव्या आळ्या असतात किंवा मग बारीक किडेसुद्धा असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातील जो उग्र वास असतो तो उकळल्यामुळे निघून जातो आणि टेस्टमध्ये सुद्धा फरक पडतो. तर आता हा फ्लॉवर आपण छान असा उकळून घेतला आहे. थोडंसं याला 1 मिनिटे मोठ्या गॅसवरती सुद्धा उकळून घ्यायचं आहे म्हणजे छान पांढरा शुभ्र असा हा फ्लॉवर होतो. पहा अगोदर किती पिवळा पिवळा दिसत होता आणि आता छान असा पांढरा झालेला आहे. फ्लॉवर उकळून घेतल्यामुळे फ्लॉवरची टेस्ट छान लागते, त्याचा वास येत नाही. तर आता फ्लॉवर छान उकळून झाला की एका दुसऱ्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं त्याचं पाणी निथळून घ्यायचं आणि फ्लॉवर बाजूला काढून ठेवायचा. तर झाऱ्याने मी याचं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये याला काढून ठेवते. आता एका भांड्यामध्ये फ्लॉवर टाकायचा आहे. तर खालचं पाणी नाही टाकायचं शिल्लक राहिलेलं, फक्त असा वरती फ्लॉवर टाकायचा आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ किंवा मग अर्धा चमचा आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्यात. अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार आणि आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान मीठ आणि तिखटसुद्धा सर्व फ्लॉवरला लागलं जातं. तर आता छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि मीठ घातल्यामुळं थोडंसं फ्लॉवरला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये छोटी 1 वाटी बेसन पीठ टाकायचे आणि सोबतच 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे. आणि हे जर नसेल तर तुम्ही याच्याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा मग फक्त बेसन पीठ वापरून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. फक्त कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे जास्त क्रिस्पी अशी ही भजी तयार होतात. व्यवस्थित सर्व फ्लॉवरला हे पीठ लागलं गेलं पाहिजे असं छान याला मिक्स करायचं आहे. आणि खूप कोरडं कोरडं वाटत असेल तर एखादा चमचा पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता पीठ छान याला लागलं गेलं आहे तर 2 मिनिटे आपण याला असंच ठेवूयात म्हणजे छान पीठसुद्धा त्याच्यामध्ये मुरलं जातं. तर पहा हलकंसं आता हे ओलसर झालेलं आहे. अशा पद्धतीने फ्लॉवर व्हायला हवा. खूप पातळसुद्धा नाही आणि खूप पीठसुद्धा त्याच्यात दिसत नाही आहे. फक्त फ्लॉवरला पिठाची कोटिंग चांगली व्हायला हवी. तर आता याला एकदा असं मिक्स करून घेऊयात आणि आता हा फ्लॉवर तळण्यासाठी तयार आहे. तर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. तर मी एका लोखंडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलं आहे. खूप कमीत कमी तेलामध्ये ही भजी तयार होतात. तेल खूप गरम पण असायला नको, मीडियम टेम्परेचरवर तेल आपल्याला गरम हवं आहे. खूप गरम तेल जर असेल तर भजी टाकले कीच लाल होतात. आता आपण याच्यामध्ये भजी टाकून घेऊयात
आणि तेलामध्ये मावतील एवढी भजी टाकायची आहेत. बारीक गॅसवरती छान क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचे. तर असं मिक्स करत सर्व बाजूंनी याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. हलकासा याला लालसर रंग यायला लागला की छान अशी भजी आपली तळलेली आहेत. खूप पटकन ही भजी तळल्या जातात. तर पहा आता याला मस्त असा लालसर रंग आलेला आहे. आणि ही भजी आपल्याला बारीक गॅसवरतीच तळायची आहे. मोठ्या गॅसवरती तळल्यानंतर ते फक्त वरतून डार्क होतील आणि आतला फ्लॉवर कच्चा राहील. तर फ्लॉवर आतला पण शिजला गेला पाहिजे आणि वरतून सुद्धा ती क्रिस्पी व्हायला हवीत. तर पहा आता याला छान असा लालसर रंग आलेला आहे आणि मस्त आता कुरकुरीत अशी ही भजी तळल्या गेलेली आहे. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि पहा मस्त अशी कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी अशी दिसत आहेत आणि आवाजावरून सुद्धा ते लगेच खूपच क्रिस्पी झालेली आहेत अशी दिसत आहेत. तर ही साधी सोपी आणि तेवढीच पौष्टिक सोबतच चमचमीत रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फ्लॉवर न खाणारेही आवडीने खातील आणि सोबतच मुलांना सुद्धा ही फ्लॉवरची भजी खूपच आवडतील. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.